नमस्कार मित्रांनो, विजय जाधव चॅनलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. तर आज आपण आय-डी-बी-आय बँक भरती 2026 बद्दल बघणार आहोत. तर यामध्ये बिग रिक्वायरमेंट 1300 पोस्टसाठी भरती निघालेली आहे. तर यामध्ये अट्रॅक्टिव्ह सॅलरी आणि अप्लाय ऑल ओव्हर इंडियामध्ये असणार आहे. तर आपल्या विजय जाधव चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर यामध्ये आपण सॅलरी, अप्लाय कसं करायचं आणि शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर आपण भरतीची पूर्ण माहिती बघूया. तर त्या पहिले यामध्ये टोटल व्हॅकन्सी जी आहे 1300 जागांसाठी भरती निघाली आहे आणि यासाठी जी पोस्ट आहे ती आहे ज्युनियर असिस्टंट मॅनेजर. ज्युनियर असिस्टंट मॅनेजरसाठी 1300 पदांची भरती करण्यात येऊ राहिली आहे. तर या भरतीसाठी लागणारी जी शैक्षणिक पात्रता आहे म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन यासाठी ग्रॅज्युएट असणे गरजेचं आहे. त्यानंतर बेसिक कॉम्प्युटर नॉलेज असणे गरजेचं आहे. तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात. त्यानंतर आपण वयोमर्यादा बघूया. एज लिमिट ही 20 ते 25 वर्ष असणे गरजेचे आहे आणि आणि यामध्ये आरक्षण सूट पण लागू आहे. त्यानंतर या पोस्टसाठी जी सॅलरी असणार आहे, ती आहे 36,000 ते 63,000 पर मंथ असणार आहे. त्यामध्ये अदर अलाउन्स आणि बेनिफिट पण असणार आहे. आणि हा फॉर्म भरण्यासाठी लागणारी जी फी आहे, ती जनरल ओ-बी-सीसाठी ₹1000 आणि एस-सी-एस-टी यासाठी ₹200 असणार आहे. त आणि या भरतीची जी सिलेक्शन प्रोसेस असणार आहे, ती 3 टप्प्यात असणार आहे. पहिलं आहे ऑनलाईन एक्झाम आणि दुसऱ्यामध्ये इंटरव्ह्यू होणार आहे आणि त्यानंतर लास्ट जे असणार आहे, ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे. या 3 टप्प्यात तुमचं सिलेक्शन होणार आहे. तर या पोस्टसाठी अप्लाय कसं करायचं? तर याची जी अधिकृत वेबसाईट आहे आय-डी-बी-आयची, तिथे जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता. तसेच आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही अप्लाय करू शकतात. तर फ्लिप फॉर्म आणि ऑफिशियल वेबसाईट, त्यानंतर अपलोड रिक्वायरमेंट डॉक्युमेंट तुम्ही फॉर्म भरू शकता. लवकरात लवकर जाऊन अर्ज करा आणि इम्पोर्टंट नोटीस असं आहे, की याची जी लास्ट डेट आहे ती 30 एप्रिलपर्यंत आहे. तर तुम्ही 30 एप्रिलपर्यंत या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात. पहिले तुम्ही रीड ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन पूर्ण डिटेल्स चेक करा. त्यानंतरच अप्लाय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या विजय जाधव चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची जी अपडेट आहे ती येत राहील. धन्यवाद.